अजून एक मेगा फायनलचा सामना बाकी आहे. अंपायर कडे बॉल जमा करा. ओके, बॉल बाय संदेश तिकडे आहे. चला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरले जातील. पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यानंतर तिसरं षटक असेल टेप बॉलचं. पुन्हा एकदा सांगतोय, सामना चालू करायचा अक्षयजी. पहिलं षटक, डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला उभा आहे. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला ना, लॉंग ऑनच्या डोक्यावर एक आहे आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर, त्यामुळे बहुतांशी गोलंदाजी मी तर म्हणतोय ना अगदी खोलात, आपण बोलतो ना पुढ्यात, तशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार. बघूया आता अक्षय महेश आहिरे, खांदेश्वर पोलीस स्टेशन संघाचे, अगदी मी तर म्हणेल खांदेश्वर एक्सप्रेस, तेच तर्रार गोलंदाजी करतो. मागाच्या सामन्यात याचा चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. यावेळी मात्र काय करतोय तो बघायचा आहे. अक्षयकडे देखील क्रिकेटचा भला मोठा अनुभव आहे. अगस्त 11 संघाकडून या सामन्यातील जो विनर असेल ना, त्याला मान मिळेल आई प्रीमियर लीगची फायनल खेळण्याचा. त्यामुळे कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव देखील या दोन्ही फलंदाजांवर असेल. गोलंदाज आहे 8-10 पावलांचा रनअप. पंच गेम ऑनचा इशारा. लेट्स प्ले. अरे कशाला ओरडताय रे, सामना चालू करायचा आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन पुढे सावत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा मात्र वेग एवढा अफाट होता ना की बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू गेला डिक्लर झोन मध्ये. मिळेल फक्त 1 धाव. पहिला चेंडू यशस्वीरित्या हाताळलाय गोलंदाजाने. यानंतर मात्र आपण बोलतो ना, तू शेर तो मग सव्वा शेर, असा शेरा सव्वा शेर फलंदाज देखील मैदानामध्ये. बघायचंय आज जिंकतोय कोण आणि हारतोय कोण. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. यावेळी मात्र अगदी खोलात चेंडू मात्र तिथे आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगली क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढी चांगली. चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक यादवच्या हातामध्ये 1च धाव. 2 चेंडू 2 धावा. मी आधी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला प्लेयर उभे करताना बऱ्याचदा तुम्हाला डायरेक्ट बुंद्यात बॉल फेकताना दिसतात गोलंदाज. या पुढचा चेंडू, यावेळी मात्र अगदी चांगला चेंडू, मात्र यष्टीरक्षक कुठेतरी चूक करतोय आणि मिळेल डिक्लर झोन मध्ये 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. कुठेतरी खराब कामगिरी करतोय विशाल. चेंडूची फेकी देखील अगदी मी तर म्हणेल की आपण बोलतो ना लोअर फुल टॉस, अगदी स्टंपच्या खाली अशा प्रकारचा चेंडू फेकी केला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत जखडून ठेवलंय गोलंदाजाने फलंदाजांना. यावेळी मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू टोल लावलाय. मी आधीच सांगितलं होतं की तू शेर तर मग सव्वा शेर. हा फलंदाज देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. जसा चेंडू दिसला ना फुल टॉस, तशी त्याने लगेचच त्यावर प्रहार चढवला आणि मिळतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 7 बिनगडी बाद 7. 4 चेंडू आतापर्यंत फेकी केले, तर पहिलं 3 चेंडू चांगले फेकी केले होते. त्यानंतर मात्र अनिकेत लाखेला जास्त वेळ गप्प बसवता येत नाही. 5व्या चेंडूवर यावेळी मात्र फिरकावण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उचली घेतली होती. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच दाद फेटाळताना दिसत आहेत. मी आधीच सांगितलं होतं, हे दोन्ही जे पंच आहेत ना, ते अगदी कीर्तिवंत आणि ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. आणि महेशकडे देखील भन्नाट वेग आहे. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली. अनिकेतच्या बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. यावेळी मात्र यष्टीरक्षकाने चांगली भूमिका निभावली आणि डॉट बॉलची समाप्ती. पुढचा चेंडू, या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळी मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि यावेळी मात्र अगदी साधा सोपा झेल जमिनीला दान करतोय. हा झेल नाही, मी तर म्हणेल की मॅच सोडलीत तुम्ही. कदाचित हा सोडलेला झेल तुम्हाला एवढा महाग पडेल ना की अगदी 2026 ची आई प्रीमियर लीग येईपर्यंत तुम्ही ते विसरणार नाहीत. कुठेतरी भली मोठी चूक केली.
गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, टिचून गोलंदाजी केली होती, अगदी खोलात चेंडू टाकला होता आणि त्यासाठी प्रोटेक्शन देखील होतं. सुरुवातीचा पहिला चेंडू फेकण्याआधीच मी सांगितलं होतं की ज्या अर्थी त्याने समोर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरती लावलेत ना प्लेयर, म्हणजे तो खोलात गोलंदाजी करणार. तशाच प्रकारची गोलंदाजी देखील केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाने कुठेतरी निराश केलं या गोलंदाजाला. दुसरं षटक, चला ना, निर्णय पटापट घ्यायचे, टाइमपास नकोय, आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे अजून. कारण सकाळपासून तुम्ही 3 सामने खेळलेत, त्यामुळे कोणाला गोलंदाजी द्यायची ना ते तुम्ही बाहेरून ठरवून यायला पाहिजे. पहिल्या सामन्यामध्ये चला समजतं आपल्याला कुठेतरी मिसकम्युनिकेशन असतं. धावसंख्या झाली 8. काय पाहिजे गोचा? तो काय बोलतोय बघ जरा, अक्षय देशमुख. विनू कोहलीला आमंत्रित केलंय. ऑब्जेक्शन कुठेतरी रेज केलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की आपल्याकडे प्लेइंग 11च्या लिस्ट आधीच आलेल्या होत्या. त्यानंतर आयोजकांच्या मर्जीने आणि आयोजकांची सूचना घेऊन काही प्लेयर ऍड करण्यात आले होते. आता अगदी मोक्याच्या क्षणी तुम्ही जर, सर्वांना विनंती असेल की वाद कोणी उपस्थित करू नका. आयोजक आमचे आहेत तिथे, शांततेने सामने खेळवा. आयोजकांनी जी मेहनत घेतली ना ती कुठेतरी वाया जाऊन देऊ नका. मी विनंती करेल दोन्ही संघांना थोडंसं समजून घ्या. आयोजकांनी या मॅचेस सकाळपासून ज्या घडवलेत ना त्यावर पाणी फेरू नका तुम्ही. क्रिकेटमध्ये थोडंसं समजूतदारपणा दाखवावा लागतो. उगाच चिडचिड करण्यापेक्षा ना बॅटने खेळा, बॅटने करून दाखवा. आपण बऱ्याचदा बघतो इंटरनॅशनल सामन्यांमध्ये देखील 3 चेंडू तरी फेकून झाले असते एवढ्याला. याच दरम्यान आपल्या आई प्रीमियर लीगच्या प्रमोदजी भोईर, सुरेशजी म्हात्रे सर आणि सुभाष गावडे साहेबांना विनंती करतोय, आई प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत असेल. स्वतः आयोजक मोतीलालजी कोहली साहेबांकडून विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तुमचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून इथे आला तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं शतशः आभार. गेम चालू करायची मी विनंती करतोय. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. पेनल्टी किती धावांची? 3 धावांची पेनल्टी दिली भूमित कन्स्ट्रक्शन संघाला. कारण एक प्लेयर त्यांनी चेंज केला होता विदाऊट परवानगी. या 3 धावा बोनस स्वरूपात मिळतील
आणि संघाची धावसंख्या 8+3 11. 11. संघाचा कर्णधार बारक्या मात्र इथे उपस्थित नसताना तो निघून गेला होता कुठेतरी मॅचेस खेळायला आणि त्यामुळे पॅनलाइज केलं होतं. नाही, काही हरकत नाहीये. आयोजकांनी जो निर्णय दिला ना तो अंतिम होता आणि योग्य देखील असावा, कारण तुम्ही जर संघाचे कर्णधार असाल आणि न सांगता जात असाल. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अपसाईडच्या दिशेने टटवला. एक धाव धावून पुन्हा एकदा मिसफिल्ड करतोय. काय झालं या क्षेत्ररक्षकाला? मागाशी कॅच देखील सोडली होती. आपण बोलतोय ना की क्रिकेटमध्ये एखादा चेंडू जर मागे लागला ना तर मग तो पाठलाग सोडत नाहीये. बॅड लक तुमचे चालू असतील तर अशा परिस्थितीत कुठेतरी स्वतःला सांभाळायला पाहिजे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 बिन बाद 13. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 3 धावा पेनल्टी स्वरूपात मिळाल्या. 1 चेंडूवर 1 धाव. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 7 चेंडू आणि 13 धावा. यावेळी मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. कोणताही अतिरिक्त प्रयत्न नाही. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळाली. 1 धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आहे यश. यशकडे सामर्थ्य आहे, यशकडे प्रभुत्व आहे. बघायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र दिशा भरकटतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड. कदाचित मनोवैज्ञानिक दबाव. मी मगाशीच सांगितलं होतं तुम्ही जर सेमीफायनलचा सामना खेळत असाल ना तर अशा पद्धतीनं कुठेतरी तुमच्यावर प्रेशर क्रिएट होतं आणि समोर जर अनिकेत लाखेसारखा फलंदाज असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि दुसरा झेल सोड. सबका बाप. यावेळी मात्र धूळ खातोय. सिंपल हातामध्ये आलेला झेल जमिनीला दान करतोय. मिसफिल्ड करतोय आणि त्या दरम्यानच्या काळात 2 धावा धावून पूर्ण. अगदी मी तर म्हणेल अनिकेत लाखे कुठेतरी सकाळी उठल्यानंतर मात्र अगदी 1-1.5 तास देवाची पूजा करून आलाय की काय. 2 हातामधले झेल सहज आणि सोपे झेल होते. कोणताही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नव्हती. यावेळी मात्र चेंडू आलाय पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाच्याकडे. पुन्हा एकदा फंबल होतो. 1 धाव धावून पूर्ण. दुसरी धाव देखील धावून पूर्ण. चेंडू होता पॉलीच्या हातात परंतु मात्र गोच्या याने येऊन चेंडू अडवला. चेंडू फंबल झाला. तोवर दुसरी धाव धावून पूर्ण. कुठेतरी मी तर म्हणेल की गोच्याचा देखील आज दिवस खराब असावा. सरळ पॉलीच्या हातात जाणारा चेंडू त्याच्याची छेडछाड केली आणि 2 धावा मिळाल्या अतिरिक्त स्वरूपात. आणि गोच्याला मात्र फिल्डिंग वरून थोडासा हटवला जातोय आणि त्याच्या जागी मात्र आमंत्रित केलं जातंय विशाल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असेल सुहास पाटील. वारंवार अशा प्रकारच्या जर मिसफिल्ड होत असतील तर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 19. 9 चेंडू फेकी गेलेत आतापर्यंत. पहिलं षटक मात्र चांगलं फेकी केलं होतं. त्यानंतर वारंवार होणाऱ्या चुका, वारंवार होणारे मिसफिल्ड कुठेतरी महागडी साबित होते. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका. बघता बघता अगदी बंदुकीतून गोळी निघावी ना बाणातून तीर निघावा ना तसा अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू जाऊन पोहोचतोय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने आता मात्र संघ जातोय अगदी 23 वरती. अथर्व 11 पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलं होतं. दुसऱ्या षटकात थोडासा आपला तडाखा दाखवतोय हा फलंदाज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून. बघता बघता चौकार. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 27. यश कुठेतरी थोडासा फंबल होतोय. 2 बॅक टू बॅक वाईड टाकल्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार खातोय. म्हणजे कुठेतरी खराब कामगिरी करतोय हा गोलंदाज आणि त्याचा पूर्ण फायदा उचलतोय फलंदाज अनिकेत लाखे. मी आधीच सांगितलं होतं की भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज बॅक टू बॅक 2 त्याच्या नावावर आहेत. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेने इट्स अ वाईड डिलिव्हरी. गोच्याच्या हाताला बॉल चिटकत नाहीये. त्याची टेस्ट घ्यायला लागेल. अल्कोहोल टेस्ट घ्यायला लागेल त्याची कदाचित.
पुढचा चेंडू फेकण्यासाठी संघाचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज. यावेळी मात्र त्रिफलाचित चेंज ऑफ पेस, थोडासा आउटर स्विंग केला होता. मी आधी सांगितलं या गोलंदाजाकडे प्रतिभा आहे, परंतु सामना चालू होऊन त्याच्या हातात जसा चेंडू गेला ना तशी मचमच चालू झाली होती. कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज करून बसला होता हा गोलंदाज आणि त्याचाच बघा आपण रिप्ले मध्ये पण बघू शकताय. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग झाला होता. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, समजला नव्हता, भापला नव्हता आणि त्याने सांगितलेलंच यू मिस आय डेफिनेटली हिट. चेंडू मात्र त्रिफला घेऊन गेला होता. यानंतर या षटकातील अतिशय महत्वाचा षटक फेकण्यासाठी आमंत्रित केलंय या संघाचा गोल्डन बॉय, ज्याच्यावर आजपर्यंत बॅटिंगची वेळ आली नव्हती, मात्र या मॅच मध्ये आपल्याला दिसेल तो बॅटच्या मदतीने देखील धावा ओकताना. आता मात्र आलाय तो गोलंदाजीवर. टेप बॉल स्पेशलिस्ट, सुरुवातीच्या 28 सकाळच्या दोन्ही सामन्यामध्ये ज्याने टेप बॉल अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळला ना तोच टेप बॉल स्पेशलिस्ट पॉली. गोलंदाजी मार्कवर साहिल. अगदी 10-12 पावलांचा रन अप स्पीडअप करायचंय. पॉली फास्ट करायचं प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. तुमच्या सामन्यामध्ये एवढा विलंब झालाय ना की एवढ्याला दुसरी आमची मेगा फायनलची मॅच देखील चालू झाली असती. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग, त्यानंतर झालेली मचमच, त्यानंतर अतिरिक्त फेकी केलेले वाईड चेंडू, यामुळे हा सामना आधीच उशिराने चालू झाला. आणि त्यामध्ये जर तुम्ही असा टाइमपास करत असाल ना तर मात्र आम्हाला म्हणायला हरकत नाही की तुम्ही ऑर्गनायझर लोकांना कुठेतरी त्रास देण्यासाठी इंटेन्शनली करताय. गोलंदाज चला, टेप बॉल स्पेशलिस्ट ओव्हर चालू. पहिला षटक अगदी चेंडू पडल्यानंतर इन स्विंग झाला होता आणि मिलेल डिक्लर स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात असेल. स्ट्राईक देखील चेंज नसेल मला वाटतं. बॅट कट असेल ना तर आपण स्ट्राईक रोटेट करतो. यावेळी मात्र चेंडू पायावर आदलून मागे गेला होता, त्यामुळे याच दरम्यान दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळी देखील चेंडू इन स्विंग होतोय. टेप बॉलची मजा घ्यायची असेल ना तर गोलंदाज चतुर पाहिजे. मी पुन्हा एकदा या आई प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेले प्रमुख पाहुणे प्रमोदजी भोईर साहेब, सुरेशजी म्हात्रे साहेब उद्योजक, आणि त्यानंतर सुभाषजी गावडे साहेब यंदाच्या SBPL चे अध्यक्ष, या सर्वांचे मनापासून आभार करतोय, व्यक्त करतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान देखील आपण मधल्या लंच टाइम मध्ये घेणार आहोत काका. नाही, मधल्या टाइम मध्ये घेऊया, कारण त्यांना देखील मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. पाहुणे आले त्यांना सोडणार नाही होत आपण. पॉलीचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पॉली टू फलंदाज. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर मी आधीच सांगितलं होतं जर टेप बॉलचा तुम्ही व्यवस्थित वापर केलात ना तर याचा तुम्ही शस्त्र म्हणून वापर करू शकता. अन्यथा जर तुम्ही वेगावर भार झालात किंवा दिशा भरकटलात ना तर 1+1 1+1 अशा बऱ्याच धावा तुम्हाला खर्च करावे लागतील. पॉलीने आतापर्यंत 3 चेंडू फेकी केलेत, एकच धाव दिले. यावेळी मात्र अंधाधुंदी फायरिंग, चेंडू बऱ्याच वेळ हवेत, खाली मात्र सेफ झोन आहे. मुंबई पोलीस छोडेगा नाही साला. आधीच मी म्हटलं होतं की याच्या हातात चेंडू गेलाय ना म्हणजे अगदी सेफ झोन आहे. गोच्याने जो झेल सोडला होता ना त्यानंतर मात्र थोडासा महागडा साबित झाला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पॉलीला मानावं लागेल. 28 धावा झाल्या होत्या. त्यानंतर टेप बॉल हातात घेतल्या, 4 चेंडू फेकी केले आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील मिळवलाय. म्हणजे आतापर्यंत कर्णधाराने जो विश्वास तुमच्यावर दाखवला ना तो विश्वास सार्थकी आणि पणाला लावला या गोलंदाजाने. आणि तो अशाच प्रकारची गोलंदाजी करणार, कारण त्याला देखील माहिती आहे जेवढ्या धावा आपण देणार ना तेवढ्या मलाच काढाव्या लागतील. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे नवखा फलंदाज. अगदी बॉडी लँग्वेज बघितली ना, एखाद्या इंटरनॅशनल प्लेयरच्या लेवलची बॉडी बिल्डिंग, अगदी चांगले रिस्ट. बघायचंय फलंदाजी कशा प्रकारची करतोय. पहिलवान दिसायला तर चांगला आहे, आता बघायचंय फलंदाजी कशी करतोय. गोलंदाज असेल पॉली, पॉली टू काय ते नाव आहे, श्री सौरभ. यावेळी मात्र अगदी खोलात फेकी केला होता चेंडू. मी आधीच सांगितलं होतं
टेप बॉल स्पेशलिस्ट अगदी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करतोय. लाईन लेंथ अगदी योग्य आहे. चेंडू पडल्यानंतर थोडीशी हरकत करतोय. टेप बॉल खेळत असताना ना आपल्याला या गोष्टी मात्र समजून घ्याव्या लागतील. आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये बघितलं की अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलेले चेंडू यष्ट्या उधळून लावायचा. यामध्ये आता साहिल देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय. एक यशस्वी षटक फेकी केलाय ते म्हणजे पॉलीने मिळेल डिक्लर झोन मध्ये एक धाव. या षटकाचं विवरण करायचं झालं ना तर या षटकामध्ये 2 धावा देऊन एक गडी बाद केलंय. 2 षटकात जेव्हा 28 धावा झाले होते ना तेव्हा वाटत होतं कुठेतरी अथर्व 11 संघ बाजी मारतोय की काय, प्रभुत्व गाजवतोय की काय, परंतु त्यानंतर कर्णधाराने चेंडू दिला साहिल उर्फ पॉलीच्या हातात आणि पॉलीने मात्र गोलंदाजीत यशस्वी कामगिरी केली. थोडा स्पीडअप करायचं अक्षय देशमुख. 3 धावा आल्या ना. ओके 3 धावा आल्या 31 झाल्या. माफी मागतो मी तुमची, जाहीर माफी मागतो. स्ट्राईक एंडला आलाय, अगदी सुरुवातीला ओपनिंगला आलाय, परंतु त्याच्या बॅट मधून मात्र धावांचा पाऊस आला नाही. अरे बाबांनो चला ना, काय फालतू रे. विशाल तेंडुलकर टोपी घालून बॉलिंग करतोय. जर टोपी पडली ना 3 धावांची पेनल्टी असते, लक्षात ठेव. 5. यावेळी मात्र पहिला चेंडू टोलावलाय, लगावलाय, खणखणीत चौकार. मी मगाशीच सांगितलं की हा फलंदाज आल्यापासून ना नॉन स्ट्राईक एंडला कुजून पडलाय. आता मात्र गेला आणि गेल्या त्याने दाखवलंय. बघा टोपे ऑटोमॅटिक निघालेली आहे. मी आधीच सांगितलंय फटके लागले ना की माणसाला जागा दिसते. पुन्हा एकदा धावा जाऊन पोहोचलेत. 35 वर 2 गडी बाद झालेत. विशाल तेंडुलकर करतोय गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली 1 बाउन्स प्लस वाईड. म्हणजे तुमच्याकडे जे एक संधी दिली जाते ना की एक चेंडू तुम्ही कोणताही 6 चेंडूंमध्ये बाउन्स टाकू शकता, ती संधी तुमची आता हुकलेली आहे. त्यामुळे यानंतरच्या चेंडूंना तुम्हाला अगदी गुडलेन स्पॉट वरून काढावे लागतील. यावेळी मात्र अतिशय जोरात वेगवान फिरवलेली बॅट, परंतु बॅटची खालची काढा लागते. मिळेल फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 37. या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे विशाल. आतापर्यंत चेंडू फेकी केले 2 आणि धावा खर्च केले तर 6. बघायचंय थोडासा महागडा साबित होतोय. कुठेतरी धावसंख्येवर अंकुश ठेवावा लागेल. अगस्त 11 संघ देखील तेवढंच ताकदीचा संघ आहे. यांच्याकडे जरी यावेळी मात्र स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, यष्टी रक्षण मी तर म्हणेल, परंतु पंचांकडे दाद मागितली, दाद फेटाळून लावली आणि गडी सेफ. एक चांगल्या चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक विशालच्या माध्यमातून. अगदी मी तर म्हणेल हा चेंडू आहे ना अगदी स्लोवर 1 होताच आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा लेग स्विंग झाला, उचली जास्त घेतली म्हणून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सहज सरसावला नाही, नाही तर बाद असता. पुन्हा एकदा स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. अरे पोरांनो कशाला मध्ये जाता. आणि बघता बघता या 4 धावांच्या मदतीने नशिबाचा कौल मी तर म्हणेल. क्षेत्ररक्षक जर सरळ धावत गेला असताना तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता हा चेंडू कदाचित आडला असता. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की तुम्ही मध्ये मध्ये जाऊ नका. क्रिशियल मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. 1-2 धावांनी भरपूर फरक पडतो. या 4 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 41. या षटकातील 2 चेंडूंचा सामना बाकी. किती धावांपर्यंत मजल मारतात बघायचंय. यावेळी मात्र बॅकफुट पंच, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. फटक्यात होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. मी आधीच सांगितलं याची शरीरयष्टी जर तुम्ही बघितली ना अगदी इंटरनॅशनल प्लेअरच्या ख्यातीचा हा प्लेअर वाटतोय आणि त्याने ते सिद्ध देखील करून दाखवलंय. अगदी बॅकफुटला गेला आणि त्यानंतर जो पंच केला ना मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून एक स्वीट नॉईज झाला होता आणि त्यावर लिहिल्या होत्या 6 धावा. अगदी चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मंथन दिलंय, चेंडू जाऊन पडेल सरेल
सीमारेषा पार षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार कुठेतरी महागडा साबित होतोय आणि एवढ्या तडाखेबाज फलंदाजाला हा जर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकलात ना तर परिणाम धावा झाले 54-55 धावांचं लक्ष, 54चं लक्ष, 53 धावा झालेत. याच दरम्यान मी मोतीलालजी कोहली साहेबांना विनंती करतोय, आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत ना त्यांचा मान सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी आमच्या एजीएम फोनिक्स मॉल प्रमोदजी भोई साहेबांना मी आमच्या युट्यूब लाईव्ह वाल्यांना पण विनंती करतोय की जरा इकडे समालोचन कक्षाकडे आपण कॅमेरा थोडा फिरवायचा आहे. मी प्रमोदजी भोई साहेबांना विनंती करतोय, मोतीलालजी कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान, या स्पर्धेचं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन मी मोतीलालजी कोहली साहेबांना विनंती करेल की युवा उद्योजक नाही उद्योजक सुरेशजी म्हात्रे साहेब, युवा म्हणायला देखील हरकत नाहीये. चेहऱ्यावर जर तुम्ही बघितलं ना आता देखील अगदी तरुणाला लाजवेल असा ग्लो आहे साहेबांच्या चेहऱ्यावर. ज्यांचं मन स्वच्छ असतं ना त्यांच्या चेहऱ्यावर अशी लकाकी दिसते. मी यानंतर विनंती करेल प्रमोदजी भोई साहेबांना, मोतीलालजी, सुभाषजी गावडे साहेब, यंदाच्या SBPL चे अध्यक्ष. आपण बघितली संजय भोपी प्रीमियर लीग मध्ये देखील अतिशय 40+ ज्या टुर्नामेंट झाल्या अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत चांगलं कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाले होते यांच्या माध्यमातून. हे स्पीडअप करा ना प्लीज. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. यानंतर जी मी प्रमोदजी भोईर साहेबांना विनंती करेल तुमचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. धन्यवाद. आम्ही कदाचित उशिराने आलो असू. फिल्डिंग लावायची ना, चला अगस्त 11 फिल्डिंग लावा ना प्लीज. अगस्त 11 धन्यवाद. बॉल द्यायचे, बॉल विनू, बॉल बॉल द्या त्याला. आणि यानंतर मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्याने खांदा कॉलनीचं नाव ना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलंय अशा आमचे जयेशजी भोसले साहेब, ज्यांचं समालोचन विश्वामध्ये ना एक वेगळंच नाव आहे. अगदी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण त्यांना बघतोय. आज आई प्रीमियर लीगला ते आलेत ना, याच्यापेक्षा जास्त सौभाग्य नसेल. आणि यानंतर समालोचन आपण त्यांचं ऐकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच भाऊजी. या विभागाचे भाऊजी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण पाहतो आणखीन एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एका बाजूला भूमित कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे तो अर्थात एका बाजूला अगस्त 11 या दोन संघांना आपण पाहत आहोत. फर्स्ट सेमीफायनलची मॅच विजेता संघ थेट फायनल मध्ये धडक मारेल आणि खेळेल तो अंशुमन 11 या टीमच्या अगेन्स्ट. सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहोत. आई प्रीमियर लीग 2025 पनवेल शहर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मित्र मंडळ आयोजित असणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. शेवटाकडे निघाली ही स्पर्धा. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 54चा पाठलाग करायचा आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये महेश आहिरे आणि त्यांच्या साथीला प्रमोद बॅटिंगसाठी दाखल झालेत. अनिकेत लाखे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत लाखे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल पडेल. उत्तरार्ध सुरुवात होते. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज
ओव्हर द विकेटने. पहिला बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. तिन्ही क्षेत्ररक्षक जणू काही एकाच वेळेला रनिंग लावत होते की काय असंच वाटलं. आज पार्टनर नाहीये महेश आहिरे यांचा मैदानाच्या आतमध्ये. कारण मागील 2 मॅचचा जर काय विचार जर आपण केला किंबहुना इतिहासाची पानं पलटली, त्या आठवणी आपण उधाळा दिला, तर या 2 खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. 3 धावांची पेनल्टी संघाला देण्यात आली. कारण टीमचा कॅप्टन 2 सामने खेळला, इथे उपस्थित नाहीये, त्याने सांगितलं नाही, परमिशन घेतली नाही. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्यात आला. एक सिंगल मिळतीये. पहा ना, एखाद्या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे, तो गोलंदाजी करतो, तो फलंदाजी करतो, टीमचा कॅप्टन आहे, आणि तरी देखील आपण दुसऱ्या स्पर्धा खेळण्यासाठी जाता, त्यावेळेला तुम्ही आयोजकांची परमिशन घेणं गरजेचं राहतं. तुम्ही बिना कोणत्याही गोष्टी कानावरती घालता थेट निघून गेलात, ही बाब तितकीशी रास्त ठरत नाही. या कारणास्तव आयोजकांनी पेनल्टी दिली 3 धावांची. उजव्या एसीच्या बाहेरचा हा बॉल दिशाहीन राहतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. असं कॅप्टन म्हणून बारक्याची अनुपस्थिती संघासाठी त्याची कमी जी आहे ना, ती 54 जिथे कमी प्रकर्षाने जाणवेल. लोअर फुल टॉस पिक केलाय. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावांची लयलूट करेल. यथेच्छ समाचार घेतला. ठोकला षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 9. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जे पहिलं आपण पाहत आहोत. फायनलची मॅच मैदानात, सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. लोअर फुल टॉस होता याही वेळेला, परंतु थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. यष्ट्यांच्या अगदी समीप होऊन चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती 54चा पाठलाग करायचा आहे. दर्जेदार क्रिकेटचा हा 16 आज मात्र पाहायला मिळतोय. टेप बॉल या स्पर्धेमध्ये दिला जातोय, वापरला जातोय. खेळाडूंचं आगमन ठार सारख्या गाडीतून झालं. उजव्या सीच्या बाहेर रूम दिला. इथे रन्स अवेलेबल आहेत. धावा मिळतील त्या 4. हाल आहे महेश आहिरेच्या बॅटमधून एक ब्रँडेड स्ट्रोक. पोलिसी दर्जा दाखवणारा चौकार. थँक्यू. ना शिवशंकर दो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, ना तमस्तक तया चरणी, ज्यांनी स्वराज्य केली निर्मिती, देव माझा ऐकत तो राजा शिवछत्रपती. इथे रन्स मिळतील. धावा येतील त्या 4. अर्थात महेश आहिरेच्या बॅटमधून आणखीन एक आलाय तो चौकार. हा देखील चौकार पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17-0 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. पंच, मागील षटकातील षटक संपलंय का? 1 मिनिट. अर्थात तो 0 आहे. अर्थात डॉट बॉल आहे. 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन दी बोर्ड. वाईड नव्हता तो. तो वाईड नव्हता. वाईड नव्हता तो. डॉट बॉल होता.
17 धावा. सतरा धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर इथे पाहायला मिळतो आहे. आगमन होत असताना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून संजय शेठ पाटील साहेब आणि अरुणजी मस्कर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. मॉर्निंग योगा ग्रुपचे अध्यक्ष अरुणजी मस्कर साहेब यांना आपण पाहत आहोत. संजय शेठ पाटील साहेब उद्योजक आसुडगाव यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 17 बनल्यात. विजय शेट्टी पुढचा बॉल लोअर फुल टोज आहे. हा एकटा नडतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये, थांबायला तयारच नाहीये महेश आहिरे. चांगली बॅटिंग झाली आहे त्याच्या बॅटमधून, रन्स आल्या. संघाची धावसंख्या एकेरी धाव येते. स्कोर कार्ड वरती 18 धावा. चला लक्ष वेधेन मी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवढ्या चेअर्स, कृपया डाव्या बाजूला किंबहुना उजव्या बाजूला. 17 नंतर 2 आल्यात. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका पहा, पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा दर्जेदार षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने वेगाने पुढे सरकेल. 25 बनल्यात 9 बॉल मध्ये. हा चेंडू डाव्या यष्टीवरती वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, काहीतरी विपरीत करण्याचा प्रयत्न इथे झाला. परिस्थिती बिघडत चालली आहे. वेगळं करण्याच्या नादामध्ये आपण दिशाहीन गोलंदाजी करतो आहोत. या गोष्टीचा भान ठेवायला हवा. मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. प्रमोद चांगली बॅटिंग करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर क्लासिकल अंदाजामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. शंकर वगैरेला आपण, शंकर गोवारीला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु त्याला शंकर गोवारी म्हणून कोण ओळखतंय? टॉंग म्हटल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होते. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. स्लोअर वन इथे आताला ऑफ ब्रेक टाकला, पडल्यानंतर कमी गतीने आला. विजय शेट्टीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कलात्मकता त्याच्यातली पाहायला मिळाली. चिंतेची बाब ही राहिली आहे ना की 27 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 54चा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये 13 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 27 बनल्यात, 27 बनवायच्या आहेत. 11 बॉल मध्ये 27 बनल्यात, 13 मध्ये बनवायच्या आहेत. लोअर फुल टोज घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल 1. 28 धावा. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 26 ची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊयात, परंतु त्या ब्रेक मध्ये आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. विशेष अतिथींचे विशेष सन्मान. आदरणीय संजय शेठ पाटील साहेब उद्योजक आसुडगाव, आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय संजय शेठ पाटील साहेब उद्योजक आसुडगाव, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. तथा अरुणजी मस्कर साहेब देखील उपस्थित झालेत. मॉर्निंग योगा ग्रुपचे अध्यक्ष आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान, चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये. चला सेकंड टेप बॉलची मागणी करण्यात आली आहे. दुसरा टेप बॉल दिला जाईल. विशेष सन्मान अरुणजी मस्कर साहेब यांचा आपण करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं अध्य कर्तव्य. पुढील सन्मान आपण करतो आहोत.
आणखीन एक मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहोत, ज्यामध्ये विजयासाठी 12 चेंडू आणि 26 ची आवश्यकता असणारा हा सामना आपण पाहत आहोत. 12 चेंडू आणि 26 ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. सकाळपासून आपण मॅचेस खेळतोय. टेप बॉल कोणत्याही चॉईस स्वरूपाचे दिलेले नाही आहेत की आत्ता दुसरा आणा, त्याच्यानंतर दुसरा आणा, हा नको तो आणा. टेप बॉल चॉईस नाहीच आहे मुळात. चला घाई करा. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते अर्थात 28. 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळतो आहे. 12 चेंडू आणि 26 ची आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये. ओमकार गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्रायकिंग वरती महेश. अक्षयजीत सिंग साहेब यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत असेल. वेगवान चेंडू खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता. ओमकारने आपल्या उंचीनुसारच बॉल हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये वेगवान टाकला. खाली राहिला बॉल. चांगल्या टप्प्यावरती बॉल इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला चारी मुंड्या चित केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा खाली राहिला. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट. एक दर्जेदार या मैदानाच्या आतमधील एक सर्वाधिक मोठा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. कारण महेश आहिरेला बाद करणं अर्थात कष्टसाध्य ही भूमिका होती. तो एक भिंत होता आणि त्याला भूकंपाची आवश्यकता होती. तो भूकंप इथे झालाय. विकेट प्राप्त झाली. विकेट मिळवली ओमकारने. मॅचला कलाटणी इथून मिळू शकते. 28 ला 10 चेंडू आणि 26 ची गरज. 10 चेंडू आणि 26 धावा. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. अनेक वेळा आपण म्हणतो ना, क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. तुमचे कष्ट किती प्रामाणिक आहेत ना, ते आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. फायनल मध्ये दाखल झालेला एका बाजूला अगस्त 11 या टीमला आपण पाहतोय. खाली राहिला पुढचा बॉल देखील. ते बॉल एका उंच पुरा गोलंदाजाला दिलेच नाहीये मुळात. वारंवार चेंडू खाली राहत असताना पाहायला मिळाल्यात. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे ना मैदानाच्या आतमध्ये, जणू का एक नाणं ठेवलं ओमकारने खेळपट्टीवरती. आणि ओमकार भोगलेची ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या अक्षरशः खंडागड्या करतीये. 3 बॉल टाकलेत त्याने, रन्स दिलेली नाहीये. मॅच दूर चालली आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रोक खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तदनंतर गोलंदाजी करा. तो विश्वास या खेळाडूने आपल्या स्वतःवरती ठेवलाय. हा बॉल लोड फुलटो टाकला. संधी झाली आहे निर्माण. सौरभ आले चेडूच्या खाली. आणखीन एक धक्का. एका षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलाय. साहिल देखील होतोय बाद. ला 2. 28 फलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. एक खेळाडू संघामध्ये नसणं आणि त्याची कमी किती प्रखरशाने संघाला जाणवते. हा संघ केवळ कागदोपत्री स्ट्रॉंग नव्हता. हा संघ मैदानाच्या आतमध्ये देखील तितकासा स्ट्रॉंग होता. प्रतिस्पर्ध्याला 3 धावांची पेनल्टी मिळाली आणि तदनंतरही धाव बनल्या होत्या. अर्थात मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय.
28 ला 2. ओमकार पुढचा चेंडू, पुढचा बॉल. यावेळेला देखील निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. लगातारचे 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय ओमकार. विकीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत स्ट्रायकर वरती, आणि त्याच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रतिस्पर्ध्याला धुंडो धुंडो रे साजना सांगतेय. शेवटचा बॉल हलक्या हाताने केला. रन्स इथे मिळतीये वाटतं. होय, ही धाव इथे कंप्लीट होतीये. सिंगल आली आहे. या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं आणि टेप बॉल मध्ये केवळ जिथे 1 धाव खर्च करत 2 फलंदाजांना ओमकारने बाद केलं आणि मॅच मध्ये आणली या संघाला. 6 बॉल 25 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. 6 बॉल आता मात्र 25 ची आवश्यकता. सुरुवातीला असं वाटलं होतं की ही मॅच लवकर संपेल. महेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तो धावा गोळा करतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये विकेट गमावला गेला आणि तदनंतर 6 बॉल 25 वरती सामना येऊन ठेपलेला पाहायला मिळतो आहे. चला, 6 बॉल 25 ची मॅच. इथून पुढे फायनलची मॅच देखील बाकी आहे. अंशुमन भूमित कन्स्ट्रक्शन टीम बॅटिंग करते आणि अगस्त्या 11 या टीमला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अक्षय देशमुख आला गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. 6 बॉल 25 ची गरज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला. इथे यष्टीरक्षक केवळ शोधत राहिला, बॉल कडे पाहत राहिला. रन्स मिळते ती 1. 24 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. चोवीस धाबा धावफलकावरती येणं अजूनही बाकी आहे. तिथे 30 धाबा धावफलकावरती बनलेला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल अक्षय देशमुख पुन्हा एकदा सज्ज होईल. विकेट मिळवला ओमकारने. तिथून मॅचला कलाटणी आली. तिथून पुढे आपण पाहिलं तर सामना बनत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू देखील शरीर भेदक मारा पाहायला मिळतो आहे. धाव फलकावरती येणारे 4 चेंडू आणि 24 ची आवश्यकता राहिली आहे. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकार कराव्यात. 4 चेंडू आणि 24 धावा. खोलवर टप्प्याचा लोअर फुलटोज आणि किणिक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. विकेट गमावल्यानंतर केवळ डॉट 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 डॉट, याच्या पलीकडे काहीच नाही. रन्स आल्याच नाहीत मुळात. अनिकेत लाखे यांचे कदाचित फायनलचे द्वार या संघाचे खुले झाल्यात. 3 चेंडू 24 धावा. यावेळेला देखील ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. चेंडूवरती येतील केवळ एकेरी रन्स. 2 बॉल आणि आता मात्र 23 ची गरज. 2 चेंडू आणि 23 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एक सिंगल इथे मिळेल जरूर. एकेरी धाव. 1 चेंडू आणि 22 ची गरज. 1 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ अगस्त्या 11 या टीमने ही मॅच जिंकली आहे आणि फायनल थेट गाठली आहे.